नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे 2026 सालातील अधिक मास कधी आहे संपूर्ण माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्याला काही ठिकाणी धोंड्याचा महिना असेही म्हणले जाते, हा हिंदू पंचांगानुसार ठरतो आणि तो चांद्र व सौर कालगणनेतील फरक म्हणून काढण्यासाठी येतो. साधारणपणे दर 2 वर्ष 8 महिने किंवा वर्षांनी एकदा अधिक मास येतो. तर ह्या महिन्याला धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक असे दृश्य विशेष महत्त्व आहे. तर अधिक मास हा कधी येतो आपण पाहूया. 2026 मधील पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. पंचांगाच्या उपलब्ध गणनेनुसार हा 2026 सालचा अधिक मास हा साधारणतः जूनच्या शेवटी ते जुलैच्या मध्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. म्हणजेच अंदाजे सुरुवात 15 जून 2026च्या आसपास आणि समाप्ती 13 जुलै 2026च्या आसपास अशी आहे. तर मात्र अचूक तारखा अजून प्रदेशानुसार आणि वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार थोड्याफार बदलू शकतात. त्यामुळे अंतिम खात्रीसाठी स्थानिक पंचांग किंवा ज्योतिष याच्याकडून पडताळणी करणे योग्य ठरेल. ब्राह्मणाला विचारणे योग्य ठरेल. तर अधिक मास म्हणजे काय आपण पाहूया. अधिक मास हा एक अतिरिक्त आणि महिना आहे जो हिंदू चांद्र आणि कालगणनेत समाविष्ट केला जातो. चांद्र वर्ष 354 दिवस आणि सौर वर्ष 365 दिवस यांच्यात साधारण 11 दिवसाचा फरक असतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर काही वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. तो म्हणजे त्यालाच अधिक मास असे म्हणतात. या दुसरी नावे काय आहेत आपण पाहूया. पुरुषोत्तम मास, मलमास आणि धोंड्याचा महिना लोकपरंपरेत वापरले जाणारे नाव आहेत. तर धोंड्याचा महिना का म्हणतात हे आपण सविस्तर पाहूया. ग्रामीण भागात अधिक मासाला धोंड्याचा महिना म्हणण्याची प्रथा आहे. यामागे काही कारणे आहेत तर सांगितली जातात ते आपण पाहूया. धोंडा म्हणजे दगड पूजा. काही ठिकाणी या महिन्यात दगडाला देव असे मानले जाते आणि मग पूजा केली जाते. साधेपणा आणि त्याग ह्या महिन्यात खूप केला जातो. मोठे शुभकार्य टाळले जाते आणि असल्याने साधेपणाने जीवन जगले जाते. तर लोकपरंपरा धार्मिक ग्रंथापेक्षा जास्त लोककथांमधून हे नाव अधिक प्रचलित झाले आहे. नवीन लग्न झालेले असेल तर त्या मुलीला चांदीचे धोंडे दिले जातात आणि सगळ्यांना कपडे घेतले जातात. हे अशी धार्मिक परंपरा आहे. तर ह्या महिन्यात काय टाळतात हे आपण पाहूया. अधिक मास काही शुभ कार्य टाळतात. लग्न समारंभ करणे टाळले जाते आणि गृहप्रवेश, साखरपुडा, नवीन व्यवसाय सुरू करणे हे सुद्धा टाळले जाते. मुहूर्तावर आधारित समारंभ हे सगळे टाळले जातात. तर कारण हा महिना साधना आणि आत्मचिंतनासाठी आहे तर मानला जातो, भौतिक कार्यासाठी नव्हे. तर काय करावे हे तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला सांगणार आहे. अधिक मासात धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे. नंबर 1 प्रमुख गोष्टी आहेत त्या आपण पाहूया. तर भगवान विष्णूची पूजा केली जाते. पुरुषोत्तम नावाचे जप केले जाते आणि गीता पण वाचली जाते. तर दानधर्म, अन्नदान, वस्त्रदान, उपवास आणि व्रत हे पण केले जाते. विशेष व्रत आहे पुरुषोत्तम व्रत आणि एकादशी उपवास, परत हरिनाम जप, त्याच्यानंतर हे सगळे केले जाते. त्यानंतर धार्मिक महत्त्व काय आहे आपण जाणून घेऊया. पुराणानुसार अधिक मासाला
सुरुवातीला कोणीही महत्त्व देत नव्हते, पण त्यामुळे तो मलमास असे म्हणून ओळखला जात होता. पण आता खूप लोक त्याला महत्त्व देतात. नंतर भगवान विष्णूंनी या महिन्याला आपले नाव दिले अधिक मास आणि तो पुरुषोत्तम मास म्हणून पवित्र झाला. त्यानंतर लोक धोंड्याचा महिना साजरा करायला लागले. त्यामुळे या महिन्यात केलेले पुण्य अनेक पटीने वाढते असे मानले जाते. त्यामुळे या महिन्यात जेवढे आपल्याकडून होईल तेवढे पुण्य करा. सामाजिक आणि सांस्कृतिक पैलू म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र अधिक मासाशी संबंधित काही खास परंपरा आहेत. त्या महिलांचे भजन, कीर्तन, व्रतकथा सांगणे आणि मंदिरात विशेष पूजा पाठ, साधेपणाचे जीवन जगणे हे सारे केले जाते. तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण पाहूया, अधिक मास हा पूर्णपणे खगोलशास्त्रावर आधारित आहे. चंद्र आणि सूर्याच्या गतीतील हे फरकामुळे हा महिना येतो आणि हा कॅलेंडर संतुलित ठेवण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे सण योग्य ऋतूत येतात. आध्यात्मिक संदेश काय आहे आपण पाहूया. अधिक मास आपल्याला काही महत्त्वाचे धडे देतो, ते आपण जाणून घेऊया. 2026 मधील अधिक मास हा धोंड्याचा महिना हा साधारणतः जून ते जुलै दरम्यान येणारा आहे. हा महिना धार्मिक आणि साधना, दानधर्म आणि आत्मचिंतनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जरी तुम्ही ह्या काळात शुभ कार्य टाळले तरी जात असले तरी आध्यात्मिक प्रगतीसाठी हा महिना सर्वोत्तम काळ मानला जातो. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.